नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्यामधील अध्याय 8. अधिक मासामध्ये जर आपण अधिक मासाची पोथी पठण किंवा श्रवण केली तर आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. तसेच अधिक मासाचे पुण्यफळ देखील आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. श्री अधिक मास महात्मे अध्याय 8. श्री गणेशाय नमः. नमो गणेशा गौरीनंदना, तुझ्या कृपेने विघ्ने नाना, टिकाव त्यांचा तो लागेना, दूर होती क्षणमात्रे. तुझे नाम विघ्नहर, तू भक्ताचा घेत कैवार, होशी त्यांचा तारणहार, भक्त पडता संकटी. विद्येची देवता सरस्वती, कृपा करी ज्याच्यावरती, तो होय विद्या वाचस्पती, तिच्या मंगल कृपेने. कला विद्या सद्गुण यांनी, जगी वाडे मानबुद्धांनी, सन्मान मिळतशे ठाई ठाई, सद्गुरु तो जीवा. आधार करवी माया नदी पार, मोक्षमुक्ती फल देणारा, आपल्या भक्त परिवारा, त्याचे करुणी पदवंदन. आता पुढील निवेदन करतो कथा आख्यान श्रेष्ठ अधिक मासाचे. नारदाचे मन आतुरले. होती लागली काय कथा, काय घडली पुढे वार्ता, येता मलमास तो ऐकुनी, त्यांनी केली विचारणा. म्हणती सांगा नारायणा, अधिक मास तो कैसा जाना, झाला पुण्यकारक केवी, वाढली त्याची महती. त्या मासी काय करती, कोणती कर्मे पुण्यदाती, तेची आता निवेदावे, अधिकाची कथा ती. जगाशी हितकारी ठरेल, ऐसी धारणा माझे मनासी, झाली असे निश्चित, ऋषी म्हणती आनंदुनी. त्या नारदा लागोनी, विष्णू कृष्ण दोन्ही खरे तर एकची, परितयांची महागड माये असे पाहती समज आया. आपल्या कार्यास सहाय्या, घेतले त्या पुरुषोत्तमा, पुरुषोत्तमाने करताच स्वीकृत, अधिक मास झाला विख्यात. इतर मासाहून श्रेष्ठ ठरला, फलदायक तो उच्चता लाभता, मलमासाचा आनंद झाला श्री विष्णूस. विष्णू कृष्ण एकदेश आले अनुभवा कारणे, असो इकडे त्या धर्मराजाशी काय कारणे भोगणे. दुःखाचे अनेक आले होणे, वनवासी सांगतसे श्रीकृष्ण, कृष्ण म्हणे तो खेळ दूताचा केवळ, नाही निमित्त याचा. एक अपराध तो पत्नीचा, तुम्हा भोगावी वनवास, तुम्ही पांडव श्रद्धावान, तुमचे असे धर्मवर्तन. तुमच्या पत्नीच्या हातून घडला असे अपराध, तो पत्नीचा अपराध जाण, लागे भोगावा पती म्हणून. त्याची नाही रे सोडवण, भोग भोगल्या वाचून, द्रौपदीलाही नवल वाटले, काय पोटी आपले चुकले. म्हणून हे भोगणे आले, प्रारब्ध आपुल्या नशिबात. कृष्ण म्हणे अर्जुना ऐक, द्रौपदी विप्रकन्या एक. गतजन्मीची मेधावती नामक, होती सुंदर सुलक्षणा, कन्या ती सुशील सद्गुणी, माता तिची गेली मरुनी. पिता माये बाप होऊनी, करी तिचा संभाळ, तिज वाढवले, कलाविद्या पारंगत केले, धर्माचरण ते शिकवले, पित्याने त्या कन्येसी. हळूहळू कन्या वाढली, कलिका फुलावी तैसी फुलली, पितेच्या मनात चिंता लागली, उपवर त्या कन्येची. पिता करीतसे वर शोधून, पती सुरेख गुणवान मिळावा, जो पाणी ग्रहण करील आपल्या कन्येचे. तिच्या सख्याचा संसार सुरू होता, तेही विचार करी मनात, माझ्याही भाग्यात घर संसार, कधी येईल मेधावती. इकडे आतुर तिकडे पिता, दारोदार शोधून थकला, तो वर मिळेना मनासारखा, केली त्याने पायपीट. तनू त्याची जाये थकत, चिंता रोग लागे चित्तात, होरपळे मनोमनी परी कन्येच्या प्रेमापोटी. एकदा करुणी भ्रमंती, येताच तो तारापुढती, कोसळता झाला विप्रतो, करीत हरींचे चिंतन. कन्येस हरिपदी घालून, तूच आता करी रक्षण, म्हणत प्राण सोडिला, पिता पंचत्वास पावला. पाहुणी मेधावती करी शोक, दारुणी करी छाती घेत बडवून, म्हणे आता काय करू, कवटाळूने पित्याचे कलेवर. हंबरडा फोडला शोकपर म्हणे, बाबा पाण्याची धार, तेही नाही घेतलेली माझ्या चिंतेने आयुष्यभर. तुम्हा जाळले वरचेवर, आता खरीची चितेवर, आले की हो ठेवणे, माता गेली आधीच सोडून. आता तुम्ही गेला निघून, मी पोरकी अनाथ होऊन, सांगा आता कशी जगू, आता न मजशी कोणी उरले. माता पिता ना बंधू राहिले, एकटेपण हे वाट्यास आले, पोरगी ते म्हणून निर्जन, ओसाड भोवती वन. आता घरी झाले शून्य, एकपणाचे शल्य धारून, लागे चित्ता टोचणे, आता न उरले मजला कोणी. सांगा कोणाशी करू विनवण, कोण डोळ्याचे पाणी पुसेल, ते प्रिय बाबा मी झाले निराधार, तुमचा मोठा होता आधार.
आता पडले उघड्यावर, आता कोण तारेल माये बाप, धर्माचा होऊन कोण करील माझे रक्षण, आता वाटे मीही मरून यावे तुमच्या सोबती, कन्या पोरकी जगी आता, सुरक्षित कशी राहील जगता, कोण तिचा होईल त्राता, दया मने उपजवून, ऐसे तिचे ते आक्रदन कानी पडता आले धावून. सोबतीचे 4 जण सात्वन कराव्या लोक तिजला, समजाविती झाले बाळे मृत्यू सत्य जगती, कोणास चुकले याची मिठी, पहा विचार करून या. विप्रमित्र आप लागेला म्हणून लोक झाले गोळा, अश्रुधार त्यांच्या डोळा आले कलेवरा पाहुनी, कसे बसे तीच समजावीत, जवळी घेऊन आपल्या कवित, मायेचा हात पाठी फिरवित, स्त्रिया करती सांत्वन. म्हणती बाळी प्रारब्ध गती चुकली का कोणा जगती, भार घाल त्या देवावरती, माये बाप तोची तुझा, जया नाही माता पिता तोच त्यांचा होय त्राता, म्हणूनच तो जगतपिता नामे असे मिरवित. तिजला समजावून प्रीतीने घेतली ती काठी काढूनी, त्या उत्तर क्रिये लागूनी नेला देह स्मशानात, निरुपाश्रू पूर्ण नेत्राने आपल्या मित्रास देऊनी, आले जन परतुनी करती तिचे सांत्वन. मेधावती ती एकटी राहिले त्या वनाप्रती, भार घालून देवावरती दुःखित अंतकरणाने, जयाचा नाही कोणी वाली तयाशी श्रीहरी संभाळी, पुढे कथा काय घडली पाहू पुढील अध्यायी. ग्रंथ नारद पुराणीचा हा अध्याय कुमारी विलापाचा, त्या अधिक मास महात्म्याचा पूर्ण येथे झाला. अशी अरुणी विनवणी करी खास, स्वीकारा प्राकृत रचनेस, 8वा अध्याय हरिचरणास प्रेम व्हावे समर्पित. इति श्री अधिक मास महात्म्ये 8वा अध्याय समाप्त. श्री कृष्ण परमवस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आता आपण याचा भावार्थ पाहूया. श्री अधिक मास महात्म्ये अध्याय 8वा. विप्रकलेचा विलाप. नारदाच्या मनाला आता ही उत्कंठ लागली होती की भगवान पुरुषोत्तमाचा आशीर्वाद लाभलेला तो मलमास आता मलमास न राहता पुण्यकारक असा पुरुषोत्तमास झाला हे खरे, पण त्याचे पुढे काय झाले त्यांनी नारायण ऋषींना तो भाग मला सांगा अशी विनंती केली. त्यावर नारायण ऋषी नारदांना म्हणाले, बाळ नारदा, मी तुला मागे सांगितले आहे की जेव्हा युधिष्ठिराने आम्हा पांडवांना हा असा वनवास का भोगावा लागत आहे अशी श्रीकृष्णांना विचारणा केली, तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला सांगितले होते की तुमच्या हातून पुरुषोत्तम मासाची उपासना घडलेली नाही, उलट तुमच्या पत्नीच्या हातून गतजन्मी या मासाची हेटाळणी आणि अवहेलना झाली, त्याचीच शिक्षा म्हणून हे वनवास भोगणे तुमचे नशीब आले आहे. तेव्हा द्रौपदीसह सर्वांनाच असा प्रश्न पडला की द्रौपदीच्या हातून असा काय आणि कोणता अपराध घडला. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देताना श्रीकृष्णाने त्यांना सांगितले की ही द्रौपदी गतजन्मी एका मेधावी नावाच्या ब्राह्मणाची कन्या होती. तिचं नाव मेधावती होते. ती लहानपणीच मातृसुखाला वंचित झाली. तिच्या पित्यानेच माता आणि पिता या दोन्ही भूमिका बजावत तिचे पालनपोषण करून तिला लहानाची मोठी केली. ती सुंदर, सुशील आणि सद्गुणी कन्या वयात येतात तिच्या वृद्ध पितेला तिच्या विवाहाची चिंता लागली. एकदा अशी दूरवर वर संशोधनाची पायपीट करून तो दमून भागून घरी येत असताना त्याच्या अंगात ताप भरला. तो कसाबसा आपल्या घराजवळ आला आणि तिथेच कोसळला. आपल्या लेकीच्या लग्नाची चिंता करताच त्याने प्राण सोडले. आपल्या पितेला असे मृत झालेले पाहून मेधावती कन्या दारुण शोक करू लागली. आता ती निराधार झाली आणि मला कोणी आईबाप उरले नाही. आता मी एकटी जगून काय करू असे म्हणून तिने आक्रंदन करण्यास सुरुवात केली. तिचा तो विलाप ऐकून सोबतची 4 माणसे गोळा झाली. आपला मित्र गेल्याचे त्यांनाही दुःख झाले. त्यांनी कशीबशी मेधावतीची समजूत काढून त्यांचे प्रेत ताब्यात घेतले आणि स्मशानभूमीत नेऊन त्यांचे अंत्यसंस्कार केले. त्या लोकांनी परत येऊन तिची पुन्हा समजूत काढली. अखेर ती निराधार विप्रकन्या मेधावती एकटीच त्या ईश्वरावर आपला सारा भार टाकून दुःखी कष्टी मनाने तेथे राहू लागली. येथे ब्रह्मनारदीय पुराणातील अधिक मास महात्म्याचा 8वा अध्याय पूर्ण होतो. तुम्हाला जर हा अध्याय आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.